नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही दाखवणार आहे की दिवसभरात आम्ही काय काय करतो, कुठे जातो, काय तर सगळं दाखवणार आहे. माझी तर आंघोळ झालेलीच आहे, माझी राहिली मी पारोशी आहे. तर आज दिवसभरात आम्ही जे काही करणार आहोत ते आम्ही तुमच्या समोर दाखवणार आहेत. माझी आंघोळ बाकी आहे आणि पूनमची आंघोळ झालेली आहे. आता पूनम चालली चूल पेटवायला, कारण आता आम्ही जस्ट पाणी भरलं, पाणी आलं होतं तर हे हांडे वगैरे आम्ही भरून ठेवले. आणि तुम्हाला सांगतो, खालून पाणी वर आणावं लागतं आणि खालून पाणी वर आणणं खूप कठीण आहे. आणि हा ड्रम जो आहे, निळा ड्रम अर्धा भरलेला आहे, कारण प्यायसाठी पाणी खूप लागतं इकडं. आणि खालून पाणी आणावं वरती लागतं, कारण वरती पाणी चढत नाही. त्यामुळं आम्ही नाही का खालून वर एक एक हंडा आणतो. हे माझं घर आहे आणि पूनम इकडं चूल पेटवती आहे. तुम्हाला दाखवतो मी, कारण माझी आंघोळ राहिली त्यासाठी चूल पेटवते. बघा, विजून गेले पाणी भरायचं. इकडं मस्त आहे, टेन्शन नाही आहे. चूल बिल पेटवायला जागा आहे, मस्त ब्लॉग बी शूट करता येतो. तुम्हाला तर मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं घर कसं आहे, आणि व्हिडिओ बनवायला गच्ची पण आहे. तर कंटिन्यू करत चला ब्लॉग. आपण दिवसभरात आज काय काय करणार आहोत हे तुम्हाला दाखवणार आहे आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून. बघा, पूनमला चुला पेटवता येत नाहीये. पेटवला होता सकाळी, तर थंड झाला ना. पाणी प्यायचं आलं होतं, मग ते पाणी भरत इकडे चूल विजून गेली. माझी तर आंघोळ झाली, श्रावणी गेले, श्रावणीनं सगळंच पाणी घेऊन घेतलं. आता तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. ती बघा, ती कागदच जळली. अरे देवा, फुक की तिकडं. फुकाचं नाही, नाहीतर कागद माझ्या अंगावर गेली. प्लास्टिक आहे ना. आता कोणासाठी पाणी गरम करते? माझ्यासाठी पाणी गरम करते. हा, तुमच्यासाठी करते. आता मित्रांनो, श्रावणी गेली आंघोळीला. इकडं चूल पेटना झाली आहे, तुम्ही बघू शकता. चूल लगेच विजून जाते. आता पावसाचं वातावरण आहे ना, सगळं वातावरण आहे, पाऊस तर येत नाही ना. पण हे बोललं लाकडे तिच्या नाका तोंडात दूर जाते. हे बघा, इकडे जळतच नाही. हे बघा. चला, आता ह्यांचं तर पाणी गरम करायला ठेवलंय. चूल वगैरे पेटलेले आहे. मस्त त्यांचं पाणी गरम होस्तवर आपण देवपूजा करून घेऊ आणि मग नाश्ता करू. चला या. आमचा देवारा बघा, तुम्हाला दाखवतो आम्ही. असा आहे आमचा गरिबांचा देवारा. तुम्ही बघू शकता कसा आहे देवारा. घ्यायचं आहे आम्हाला. आमचं सगळं चांगलं झालं ना, तर पहिलं मेन गोष्ट आम्ही देवाचंच हे घेणार आहे, मंदिर. मस्त आमच्या दोघांचं पण स्वप्न आहे की एक छोटंसं मस्त देवाला मंदिर घ्यायचं. ते आम्ही नक्कीच घेऊ, आणि घेतलं ना तर तुम्हाला नक्कीच दाखवू ब्लॉगमध्ये. हे बघा, हे आमचे कुलदेव आहेत, नारायणी लक्ष्मीची जोडी. हे माझ्या मिस्टरांनी बनवलेले आहे, फोटो काढून. कसा वाटतो नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हे माझ्या नवऱ्याने मिस्टरांनी बनवलेला आहे फोटो. असा फोटो मार्केटमध्ये नाही आहे, हा रिअलचा फोटो आहे. मोबाईलमध्ये काढून आणला होता. हा, मोबाईलमध्ये काढून आणलेला माझ्या मिस्टरांनी. नारायण लक्ष्मण. आणि सप्तशृंगी माताचा मी आणलेला आहे, आम्ही दोघांनी गडावर गेले तेव्हा. हे बघू शकता तुम्ही. छोटासा फोटो आणलेला आहे सप्तशृंगी देवीचा. आम्ही दोघं गेलो होतो तेव्हा. आपली पूजा झालेली आहे.
तुम्ही बघू शकता मस्त आरती वगैरे लावली अगरबत्ती. तर आता यासनी पाणी उतरून देते, गरम झाला असेल आणि मग पोहे बनवते. श्रावणी गेले, कोणतं गेलं, चला रिटर्न. इथं सार्वजनिक बाथरूम आहे, आंघोळीला आणि बाथरूमला जायला एकच बाथरूम आहे. आता बाजूची बेसलरपूर आहेत ते गेलेत, तर नंतर थोड्या वेळाने आपण देऊ पाणी. तर पास्ता घेऊन आलो आहे आम्ही, श्रावणी पास्ता घेऊन आलेले आहे. तर मसाला घेऊन आणेल. आपण आज नाही बनवणार, नंतर 2 दिवसांनी बनवून नंतर तुम्हाला दाखवूच आम्ही बनवलं. कांदा कापते आता मी. पोहे बनवायचे आहेत, मला खूप भूक लागली कारण खूप उशीर झालेला आहे. तर मित्रांनो, हा रूम मालकाचा मुलगा आहे आणि एवढा पित्तर आहे ना की नुसतं म्हणजे भांडेच फिकत राहतो घरातले. पूर्ण रॅकवरचे भांडे काढतो, श्रावणीचे पुस्तकं घेऊन जातो आणि पुस्तक घेतलं की नुसतं म्हणतो अभ्यास अभ्यास. अभ्यास करशील? हाय कर, हाय हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हणायचे, हाय म्हण. इकडं बघ, याचं नाव आदी आहे आणि त्याच्याकडे फक्त 2 मिनटं बघा काही ना काही वस्तू उचलूनच घेत असतो. पैसे हाय कर ना आधी, हाय कर, हाय. कुठं गेला आधी? आधी ए आधी, हाय कर ना सगळ्यांना, हाय. आधीने बघा डोक्याला काय लावलंय, छान दिसतंय ना, छान दिसतंय ना. लाव लाव डोक्याला लाव. बस बस. ए वा. पोहे बनवायची तयारी चालू आहे. हा आधी बघा कुठून निघतोय. माझ्या 2 पायांच्या खालून निघाला तो. आधी अरे खोकली. चलो पोहे बना निकले. रिंगा 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 लोडी. तुटलं बल्या. कसा करतोय, त्याच्या मागे एक माणूस लागतच. तो एका ठिकाणी अजिबात बसत नाही, काही ना काहीतरी तो करतच राहील. पोहे खाशील का तू? हे बघा पोहे बनवायचे चालू आहे. दे ना पाणी, पप्पाला टाकून गेलं ते निघालं असेल बाहेर. आई ग, काय काय खातो. चाटतो येते पापड. त्याला नमकचं लागतं ना मिठाचं, तर चाटतोय तो. आता बाहेर गेला बघा, आता काहीतरी करल बाहेर. बघा हो, 2 तासाच्या काळ्या काढतोय तो. ते आता मी पहिले शेंगदाणे भाजून घेते आणि मग कांदा वगैरे टाकते. होय होय पोहे, हा आपण खायचे पोहे. आम्हाला बिगर ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, हाय आधी, हाय कर आधी. आधी हाय. असं कर, हाय. आम्हाला पाहिजे पोळी. काय पाहिजे? पोळी.
पोहे. पोहे. आता शेंगदाणे भाजून झाले तर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकले मी. आता आपण हे मस्त भाजून घेऊ आणि मग पोहे टाकू. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही कसं करता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. तर आता आपण पोहे टाकू. असे भाजलेला आहे कांदा वगैरे. तर पोहे टाकायचे मस्त. मी चाळणीमध्येच धुते कारण त्याच्यामध्ये पाणी राहत नाही ना, म्हणून मस्त असे भिजतात पण आणि सॉफ्ट पण होतात. म्हणून मी चाळणीमध्येच भिजवते पोहे. केलं की चालू. फायनली आता पोहे आपले झालेत मस्त. आता श्रावणी पण म्हणते मला भूक लागली, मग मी आवर तिला पहिलं देते. आणि श्रावणीच्या पप्पाची तर काय अजून आंघोळ झालीच नाही, ते खातील आता नंतर. पाणी टाकून दिलं का शाव? मी सगळ्यांना एक चॅलेंज देतो, जो या पोरगाला एक दिवस पाण्यात टाकवेल माझ्याकडून त्याला बक्षीस. हा, त्याला बसू. असं जाते तर पण करत राहतो. येऊ हे काढ ते काढ 2 मिनिटं बी शांत बसत नाही. आई बघा किती नाटक करतो तो. पोहे झालं. पोहे झालेत पोहे फायनली मस्त. बघा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो पोहे झालेले आहे. आता मी आंघोळ करून येतो आणि मग पोहे खाऊ आपण. तर चला. हा आहे आमचा बाथरूम. तर हा असा बाथरूम आहे. इकडे आंघोळीचं आहे आणि तिकडे बाथरूमचं आहे. आणि इकडे गरम पाणी. आणि हे मला आता आंघोळ करायची आहे. तर चला भेटू आपण आंघोळ करून 2 मिनिटात. चला बाय बाय. मित्रांनो आत्ताच आंघोळ झाली आपली आणि मस्त आपल्याला पोहे खायला दिलंय नाश्त्याला. पण लाईट गेली, गरम खूप होऊ राहिलंय. एकटी खाते मला नाही सांगत. मला भूक लागली, तुमची किती वाढवू. खावा तुम्ही पण सर्वांनी नाश्ता करायला या. तर चला आता मस्त पोहे खाऊन घेऊ. अजून दिवसभरात काय काय करू सगळं आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांना. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब. कपडे भिजत घातलेत आणि आम्ही इकडे गॅलरीमध्ये भांडी घासते. मी बाथरूममध्ये नाही भांडी घासत कारण तिकडे आपण सगळं आंघोळ आणि बाथरूमला जातो म्हणून घाण वाटते, म्हणून मी इकडेच करते. इकडे पाणी जायला पण आहे आपल्याला, म्हणून मी इकडेच करते. तिकडून पाणी आणावं लागतं बाथरूममधून, नळ आहे तिकडे, तिकडून आणावं लागतं. आता भांडी झाली की मग आपण कपडे धुवू. आता मी कपडे धुते. अर्धे कपडे राहिले. इथं बघा असं धुवावं लागतंय, बसायला पण येत नाही कपडे धुवायला. काय करायचं. बाथरूम आणि संडास एकत्र आहे. त्याच्यामुळे
आपलं कपडे झाले फायनली, म्हणजे सगळंच काम झालं. धुणं, भांडी, फरशी, किचन वगैरे सगळं झालं व्यवस्थित. आता पाऊस आला आहे. अरे बापरे, पाऊस सुरू झाला मित्रांनो, बघू शकता. खूप दिवसानंतर पाऊस आला बरं का धुळ्यामध्ये. चला आवरो, खाट थोडी आतमध्ये घेऊ, कारण खाटीवर सगळे कपडे टाकलेले सुकवायला. हे बघा पाऊस किती जोराने आला, तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. गेला गेला पाऊस गेला, बारीक बारीक सुरू आहे आता. या पावसात भज्या बनव ना, कांदा भजे. कांदा भजी बनवशील का? हे बघा इकडे कपडे टाकते पुन्हा, कांदा भजी. आणि पाऊस पण चालू आहे, बारीक चालू आहे थोडा. बनवशील? आणि देव खूप भरून आलेला आहे, आभाळ खूप झालेलं आहे. पुन्हा तर आम्ही बनवणार आहे. एवढा मोठा पाऊस पडतोय तर आम्ही करणार एवढा आहे. मोठा पाऊस पडतोय. म्हणजे ढग भरून आलेला आहे. पाऊस तर पडणारच आहे, पण आता थोडासा पाऊस पडतोय. तर मी मम्मीला सांगितलं आहे कांदा भजी बनवणार. मम्मी बनवणार आहे कांदा भजी, तर मी बनवणार. मी आता कापतेल कांदा. तर चला आपण पुढे पण बघू. मस्त पावसात भजी कांदा खाऊ. हा पाऊस तर गेला, पण पाऊस गेला ग बाय. कशाला गेला? कॅन्सल आता, कॅन्सल नो कॅन्सल. तर बघा पाऊस पडतोय, लय बारीक पडतोय. पण येईल ना. एवढं ढग मोठा भरून आल्यावर वरती दाखवत आणि हे बघा, हे पावसाचं वातावरण झालेलं आहे. मी भजी बनवू. तू काय स्वयंपाक करते आता? वरण भात. तर फायनली डाळ भात आपला झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही, डाळ आणि भात. तर इथेच आपण ब्लॉग संपवू. आणि प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अजून एक व्हिडिओ येणार आहे, मंदिरचं वगैरे आम्ही जाणार आहे, तर ते नंतरच्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर या ब्लॉगला तुम्ही सर्वांनी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा सर्वांनी.